Hi students, we have started the first chapter, unit cell measurement of the physics part 1 from 11th standard. Today we are going to see the lecture number 5. आज आपलं पाचवं लेक्चर त्या चॅप्टरचं आहे. तर ह्या पाचवं जे लेक्चर आहे याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत? व्हॉट वी आर गोइंग टू सी, इट इज नथिंग बट द मेजरमेंट ऑफ मास अँड मेजरमेंट ऑफ टाइम. So as we have already seen, there are 7 fundamental physical quantities, out of which 3 fundamental physical quantities जे आहेत त्याचं मेजरमेंट जे आहे ते कसं काय मोजतात, कशा पद्धतीने मेजरमेंट घेतात त्याचा आपण स्टडी करतोय. येस्टरडे वी हॅव सीन हाऊ टू मेजर द काय सांगा लेंथ. खूप लांबचे अंतर असेल किंवा खूप जवळचे अंतर असेल, व्हेरी लार्ज लेन्स और व्हेरी स्मॉल लेन्स आर हाऊ टू मेजर, कसे मोजतात हाऊ लेन्स ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. ते एक मेथड आपण त्या ठिकाणी शिकलो. इट इज नथिंग बट द पॅरलक्स मेथड. त्याला आपण पॅरलक्स मेथड असं म्हटलं, राईट? ठीक आहे. तर पॅरलक्स मेथडने हाऊ टू मेजर द डिस्टन्स ऑफ स्टार, हाऊ टू मेजर द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट, हाऊ टू मेजर द साइज ऑफ स्टार और प्लॅनेट, अँड हाऊ टू मेजर द काय सांगा मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स युजिंग द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप और टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर अशा सगळ्या कन्सेप्ट आपण लास्ट किंवा मागच्या लेक्चरला पाहिल्या होत्या. टुडे वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट फंडामेंटल प्रॉपर्टी दॅट इज काय सांगा मास. हाऊ टू मास इज मेजर्ड. मास कसं मोजायचं? Everybody know that. What is the unit of mass? Mass unit असतं काय सांगा, स्टँडर्ड युनिट आहे केजी. किलोग्राम इज द स्टँडर्ड युनिट ऑफ काय सांगा मास. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. किलोग्राम, व्हॉट इज 1 किलोग्राम मीन्स? 1 किलोग्राम किती असतो मॅम? सगळ्यांना माहिती आहे की दिस इज अ ब्लॉक ऑफ काय सांगा आयर्न. लोखंडाचा एवढा एवढा ब्लॉक आपण मार्केटमध्ये जो पाहतो इट इज कॉल्ड एज काय सांगा 1 किलोग्राम. इथे लक्षात ठेवा. बट 1 किलोग्राम हे जे आहे हे पहिल्यांदा इंटरनॅशनल ब्युरो ऑफ जो वेट्स अँड मेजरमेंट आहे, इंटरनॅशनल जी काही कमिटी आहे अशाची वेट्स अँड मेजरमेंटची कळतं सर्वांना. तर इंटरनॅशनल कमिटी ऑफ मेजरमेंट अँड काय सांगा युनिट्स त्यांनी काय केलं की 1 किलोग्रामचं जे स्टँडर्ड माप ठेवलेलं आहे पहा, इट इज नथिंग बट द काय सांगा प्लॅटिनम. प्लॅटिनम, इरिडियम, alloy, केप्टिन, स्पेशल glass case at International Bureau of Weights and Measurements. What is 1 kg? 1 kg is the Palaksha. आपलं त्या ठिकाणी लिहितो 1 kg is the mass of a platinum iridium atom kept in काय स्पेशल ग्लास केस, राईट? ठीक आहे. ऍट इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजरमेंट, राईट? ठीक आहे. आता ती जी काही त्यांनी 1 केजीचं वेट आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्याची कॉपी करून त्याची कॉपी आपण काय करतो, सेम वेटचं आपण काय करतो सांगा आयर्नचे ब्लॉक्स बनवतो आणि त्याला आपण काय म्हणतो सांगा 1 केजी वेट असं म्हणतो, बरोबर? ठीक. पण सगळ्यात स्टँडर्ड 1 केजी कुठे? इंटरनॅशनल कमिटी जी आहे वेट्स अँड मेजरमेंट, वजन आणि मापे नावाची संस्था असते. ते इंटरनॅशनल कमिटी किंवा ब्युरो ऑफ काय सांगा वेट्स अँड मेजरमेंट त्यांनी प्लॅटिनम इरिडियमचं एक अलॉय केलेलं आहे आणि ते अलॉय एका स्पेशल 1 केजीचं अलॉय केलेलं आहे आणि इट इज केप्ट इन द काय सांगा स्पेशल ग्लास केस. तो एका स्पेशल ग्लास केस मध्ये त्या ठिकाणी ठेवलेला आहे. लक्षात त्याचं वेट किती आहे सांगा 1 केजी. अँड ऍट दॅट वेट इज काय सांगा कॉपीड बाय द काय सांगा आयर्न ब्लॉक्स. ते वेट जे ते कॉपी केले मग आपण आयर्न ब्लॉक्स, तेवढेच वजनाचे आयर्न ब्लॉक्स आपण इकडे बनवले आणि ते आपण मार्केटमध्ये वापरतो, राईट? ठीक आहे. तर स्टँडर्ड 1 केजी इज ट्रेंड काय सांगा इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड काय सांगा मेजरमेंट्स. हे लक्षात ठेवा. तर कुठला आहे ते पहिले. परंतु हा जो काय आयर्न आहे इट इज केप्ट इव्हन दो इट इज केप्ट इन द काय सांगा एक्झॅक्टली स्पेशल ग्लास केस. स्पेशल ग्लास केस मध्ये जरी तो ठेवला असला तरी सुद्धा इट इज ऑब्झर्व दॅट असं आढळलं गेले इट ऍब्सॉर्ब सम डस्ट पार्टिकल्स और डर्ट पार्टिकल्स फ्रॉम द ऍटमॉस्फिअर. तो काय करतो सांगा ऍटमॉस्फिअर मधून काहीतरी डस्ट पार्टिकल किंवा डर्ट पार्टिकल ऍब्सॉर्ब करतोय आणि ऍब्सॉर्ब केल्यामुळे त्याचं वेट वाढत चाललंय. त्याचं वेट काय होत चाललंय? वाढत चाललंय. आणि आपण काल परवाच म्हणलं गुड युनिट म्हणजे काय, इट शुड नॉट काय सांगा चेंज प्लेस टू प्लेस और टाइम टू टाइम. म्हणजे ते वजन वाढत चाललंय आणि त्यामुळे काय होलं की 1 केजीचं जे वेट आहे ते व्हेरी होत चाललंय. काय होत चाललंय? व्हेरी होत चाललंय. हे लक्षात घ्या, चेंज होत चाललंय. हे लक्षात. मग त्या आता अर्थात फार मोठ्या क्वांटिटी होणार नाही. डस्ट पार्टिकल किती असणार आहे? इव्हन दो इट इज केप्ट इन द ग्लास केस. ग्लासच्या केसमध्ये त्याला ठेवलेले आहे त्यामुळे डस्ट पार्टिकल काय फार त्याच्यावर जाऊन बसते त्याचं फार वजन वाढणार आहे असं नाहीये. पण थोडंफार अगदी मायक्रोन जरी वाढलं तर इट इज नॉट बिकम इट डू नॉट रिमेन द काय सांगा स्टँडर्ड 1. त्यामुळे ते स्टँडर्ड राहणार नाही. त्यामुळे 1 केजीचं वेट
लक्षात ठीक आहे. प्रिझर्व करण्यासाठी, जतन करून ठेवण्यासाठी काय केले पहा, लक्षात घ्या की प्लॅटिनम इरिडियमचा आयन जरी ग्लास केस मध्ये ठेवला असेल तरी सुद्धा त्याचे वजन व्हेरी होत चाललंय, बदलत जाते दिवसेंदिवस, बिकॉज इट हॅज ऑफ द डस्ट पार्टिकल्स. दॅट्स वाय इन नाउअडेज आताच्या काळामध्ये काय केलंय की 1 kg मास जे आहे इट इज एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ काय सांगा, इलेक्ट्रिक करंट. आता तुम्हाला वाटेल अरे मास आणि इलेक्ट्रिक करंटचा काय संबंध आहे? मास ही वेगळी क्वांटिटी, इलेक्ट्रिक करंट वेगळी क्वांटिटी. इलेक्ट्रिक करंटच्या आधारे मास कसं काय मोजू शकतो आपण? मोजू शकतो. पहा कसं मी तुम्हाला सांगतो. इथला वी कॅन मेजर द काय सांगा, मास इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटच्या आधारे सुद्धा मास तुम्ही मोजू शकता. कसं? फक्त तुम्हाला ते इंटर रिलेशन माहिती पाहिजे. हाऊ मच इलेक्ट्रिक करंट करस्पॉन्ड्स टू काय सांगा, 1 kg मास. हाऊ मच इलेक्ट्रिक करंट करस्पॉन्ड्स टू काय सांगा, 1 kg मास. मग त्यासाठी आपण इलेक्ट्रिक करंट आणि मास यांच्यात काहीतरी संबंध जोडणार आहे. वी आर गोइंग टू काय सांगा, जॉईन द कोरिलेशन बिटवीन द इलेक्ट्रिक करंट अँड काय सांगा, मास. इलेक्ट्रिक करंट आणि मास मध्ये आपण काहीतरी कोरिलेशन जोडणार आहोत. ठीक आहे. मग चला, काय रिलेशन आहे इलेक्ट्रिक करंट आणि मास मध्ये? हा ठीक आहे. विच किंवा व्हॉट अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड एज 1 kg मास, किंवा व्हॉट अमाऊंट ऑफ करंट इज करस्पॉन्डिंग टू 1 kg मास. लक्षात, किती इलेक्ट्रिक करंट हा 1 kg मासचा करस्पॉन्ड असतो ते आपल्याला चेक आउट करायचे. कळतं सर्वांना? ठीक आहे. मग चला, कशा पद्धतीने त्याचं रिलेशन जोडले सर्वांनी लक्ष द्या. पहा, सेकंड केस मी ऍड केली तर हेरिट काय सांगा, फर्स्ट केस. राईट, हा आपला टॉपिक आहे, मेजरमेंट ऑफ काय सांगा, मास. दिस इज अ टॉपिक, मेजरमेंट ऑफ मास. देन वी आर गोइंग टू सी द मेजरमेंट ऑफ काय सांगा, टाइम. राईट, ठीक आहे. तर पहा, त्यातलं सेकंड केस आपण या ठिकाणी चेक आउट करायला चाललोय. नाउ अ डेज पहा, लक्षात घ्या, एव्हरीबडी नो दॅट इलेक्ट्रोमॅग्नेट लक्षात, ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट requires electric current to induce magnetism in it. सगळ्यांना दुसरा कन्सेप्ट पहा, लक्षात. इलेक्ट्रोमॅग्नेट कसं काय करतं? इलेक्ट्रोमॅग्नेटला काय गरज असते? इलेक्ट्रिक करंट लागतो मॅग्नेटिझम इंड्यूस करण्यासाठी, बरोबर. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट तुम्ही सगळ्यांनी कन्सेप्ट त्यावेळेला शिकलेला असेल, स्पार्क ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये. लक्षात, ठीक आहे. वेन ऑफ द करंट पासेस थ्रू द काय सांगा, कंडक्टर, देन द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड इट. त्याच्यामध्ये काय तयार होतं सांगा, मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नावाचे कन्सेप्ट तुम्ही पाहिले असेल. तर पहा, इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्यासाठी इलेक्ट्रिक करंट आपण काय करतो सांगा, त्या मेटल मधून पाठवतो आणि मग तो मेटलचं कशाचं काम करतो सांगा, इलेक्ट्रोमॅग्नेटचं काम करतो. मग आता हाऊ मेनी करंट किंवा हाऊ मच करंट इज रिक्वायर्ड, हाऊ मच करंट इज काय सांगा, रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द काय सांगा, इलेक्ट्रोमॅग्नेट विच कॅन बॅलन्स 1 kg ऑफ द काय सांगा, वेट ऑफ प्लॅटिनम इरिडियम अलॉय. हा प्लॅटिनम इरिडियमचा अलॉय जो आहे ना, तो बारा तुम्हाला कसं सांगतो. हा प्लॅटिनम इरिडियमचा जो अलॉय आहे तो ह्या हे वेटिंग बॉक्स आहे, बॅलन्स करतो सर्वांना तुम्हाला. हा एक बॅलन्स एकदम सेन्सिटिव्ह, एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह बॅलन्स आहे. एक्स्ट्रीमली काय सांगा, सेन्सिटिव्ह बॅलन्स आहे हा. आणि या एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्हचे बॅलन्स आहे. एका पान मध्ये काय ठेवायचे तुम्हाला, यू हॅव टू प्लेस काय सांगा, प्लॅटिनम इरिडियम आयन. प्लॅटिनम काय सांगा, इरिडियम अलॉय कोणाचा, ऑफ 1 kg. एका त्याच्या ह्याच्यामध्ये काय ठेवायचं, एका पान मध्ये काय ठेवायचं कळालं सर्वांना. एक्स्ट्रीमली काय सांगा, सेन्सिटिव्ह बॅलन्स घ्यायचा. त्याच्या एका साइडला इन वन पान ऑफ दॅट काय सांगा, बॅलन्स प्लॅटिनम इरिडियम अलॉय काय सांगा, 1 kg. कुठे येतो? इंटरनॅशनल ब्युरो जो आहे त्यांच्याकडला तो प्लॅटिनम इरिडियम आयन घेतला त्यांनी. नंतर तो काही 1 kg चा अलॉय घेतला आणि इलेक्ट्रोमॅग्नेट, या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेट लावलाय पहा, लक्षात घ्या. इलेक्ट्रोमॅग्नेट लक्षात घ्या, जे आपल्याला म्हणतो आधार पॅन, तो काय केला, ह्या दुसऱ्या प्लॅनला लावलाय आणि हा इलेक्ट्रोमॅग्नेट ह्या प्लॅनला काय करतोय, खाली ओढतोय. लक्षात आलं सर्वांच्या. मग गेट बॅलन्स 1 kg, ते 1 kg ला बॅलन्स करण्यासाठी किती करंट हे इलेक्ट्रोमॅग्नेट मधून पाठवावा, हाऊ मच करंट इज रिक्वायर्ड, हाऊ मच काय सांगा, करंट इज रिक्वायर्ड टू पास थ्रू द इलेक्ट्रोमॅग्नेट सो दॅट इट कॅन बॅलन्स 1 kg ऑफ द काय सांगा, मास ऑफ प्लॅटिनम इरिडियम काय सांगा, अलॉय प्लेस्ड इन काय सांगा, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजरमेंट्स. इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजरमेंटचं जे काही 1 kg चा मास आहे, त्या 1 kg च्या मासला बॅलन्स करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेट मधून किती करंट पाठवावा, आता सर्वांना बॅलन्स करण्यासाठी किती पाठवावा हे सांगणारा करंट त्याला म्हणतात काय सांगा, दिस करंट करस्पॉन्ड्स टू काय सांगा, 1 kg. हा करंट कशाशी करस्पॉन्ड असतो, 1 kg. एक मिनिट हा. तर मी तुम्हाला सांगत होतो की द अमाऊंट ऑफ करंट रिक्वायर्ड, पार्शा तुम्हाला मी सांगत होतो की मास, हाऊ द मास इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. मास इलेक्ट्रिक करंटच्या आधारे कसं मोजलं गेले. द अमाऊंट ऑफ काय इलेक्ट्रिक करंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक
इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इंट्रोड्यूस करण्यासाठी जी करंटची अमाऊंट लागते की जी which can balance the काय सांगा 1 kg of the काय सांगा platinum iridium alloy kept in the काय सांगा International Bureau of Weights and Measurement. इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजरमेंटचा जो 1 kg चा alloy आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी त्याला बॅलन्स करण्यासाठी जो इलेक्ट्रोमॅग्नेट आपण वापरणार आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये किती करंट पाठवावा म्हणजे तो 1 किलोचा बॅलन्स वेट जे ते बॅलन्स होईल. लक्षात ठीक आहे. दॅट करंट करस्पॉन्ड्स टू काय सांगा 1 kg. त्या करंटला तो करंट जो होतो 1 kg च्या करस्पॉन्ड असतो. करंट बदलू शकत नाही आता आहे की नाही. लक्षात हा जरी आपण आता बदलला भविष्यात त्याची किंमत जरी कमी व्हेरी झाली तरी सुद्धा आपण एकदा की करंटची व्हॅल्यू फायनल करून टाकली की करंटच्या व्हॅल्यूच्या आधारे आपण 1 kg मास भविष्यात कधी आपण ठरवू शकतो की एवढ्या करंटला बॅलन्स करणार जे मास असतं त्याला 1 kg म्हणतात. कळतंय सर्वांना. म्हणून अशा पद्धतीने करंटच्या आधारे मास मोजण्यास सुरुवात केली कारण हे मास व्हेरी होते. हे मास बदललं नाही पाहिजे कारण का युनिट डू नॉट काय सांगा चेंज प्लेस टू प्लेस और टाइम टू टाइम. युनिट प्लेस टू प्लेस किंवा टाइम टू टाइम बदललं नाही पाहिजे. आपण रिक्वायरमेंट ऑफ बोर्ड युनिट मध्ये पाहिलेले पण हिचे काय आपण मास फिजिकल मास घेतलेले आहे ते काय होतं थोडंसं त्याच्यावर डस्ट पार्टिकल वगैरे बसल्यामुळे ते चेंज होऊ शकतं. म्हणून स्टँडर्ड करंट मोजून ठेवलाय आणि हा जो करंट आहे दॅट करंट करस्पॉन्ड्स टू काय सांगा 1 kg. म्हणून मी डेफिनेशन लिहितो का लक्षात घ्या. थर्ड वन हे लक्षात आलं का एका पॅन मध्ये एकदम एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह काय घ्यायचं बॅलन्स घ्यायचा. ते बॅलन्स म्हणजे एका पॅन मध्ये काय ठेवायचं प्लॅटिनम इरिडियम alloy of 1 kg which is present in the International Bureau of Weight and Measurement तो ठेवायचा आहे. आणि अदर जे काही पॅन असणार इट इज बॅलन्स्ड ते बॅलन्स करायचं कशाने बाय इलेक्ट्रोमॅग्नेट. कशाने बॅलन्स करायचं इलेक्ट्रोमॅग्नेट बॅलन्स करायचं. कळतं सर्वांना ठीक आहे. मग द करंट रिक्वायर्ड टू बॅलन्स दॅट टू इंड्यूस द इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इन दॅट इलेक्ट्रोमॅग्नेट. कळतं सर्वांना दॅट करंट करस्पॉन्ड्स टू काय सांगा 1 kg मास. मग आता लक्ष द्या मी काय लिहितो जी amount of current required to induce magnetism in an electromagnet balance the 1 kg mass of platinum iridium ion with extremely sensitive balance. The amount of current required to induce magnetism in an electromagnet to balance the 1 kg mass of platinum iridium ion with extremely sensitive काय सांगा balance. extremely sensitive balance मध्ये 1 kg चा मास बरोबर आहे बॅलन्स करण्यासाठी जी करंटची अमाउंट इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये सेट करावी लागते त्या अमाउंटला दिस अमाउंट ऑफ काय सांगा करंट this amount of current corresponds to 1 kg of mass. ही जी अमाउंट आहे करंटची ती 1 kg मास से करस्पॉन्ड असते. 1 kg मासचं प्रतिनिधित्व करते. कळतंय सर्वांना. अशा रीतीने वे ऑफ व्हॉट इज मीन बाय काय सांगा मास. नीट लक्षात घ्या मी 3 पॉइंट्स लिहिलेले. ऍक्च्युअली पूर्वीच्या काळी काय होतं मास कोणाला म्हणायचं की एक प्लॅटिनम इरिडियमच्या एवढा ठोकळा ठेवलेला आहे कशामध्ये इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजरमेंटच्या कार्यालयामध्ये. त्याला आपण काय म्हणतो 1 kg. पण ते काय होतं तो डस्ट पार्टिकल ऍब्सॉर्ब करते असं आढळलं गेलंय आणि त्यामुळे काय होतं त्याचा मास व्हेरी होते. मग मास व्हेरी होऊ नये म्हणून काय केले की मास इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ करंट. म्हणून इथे काय लिहिलं इलेक्ट्रोमॅग्नेट रिक्वायर्ड इलेक्ट्रिक करंट टू इंड्यूस मॅग्नेटिझम इन इट. या कन्सेप्टचा उपयोग केलाय. कसा उपयोग केला द अमाउंट ऑफ करंट रिक्वायर्ड टू पास किंवा टू इंड्यूस मॅग्नेटिझम इन द काय सांगा इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये मॅग्नेटिझम इंड्यूस करायचे. किती मॅग्नेटिझम की जे विच विल बॅलन्स द 1 kg मास ऑफ प्लॅटिनम इरिडियम काय सांगा आयन. प्लॅटिनम इरिडियम आयनच्या 1 kg मास मध्ये बॅलन्स करू शकेल असं मॅग्नेटिझम इंड्यूस करण्यासाठी जेवढा इलेक्ट्रिक करंट पास करावा लागतो इलेक्ट्रोमॅग्नेट मधून त्या करंटला दॅट करंट लक्षात करस्पॉन्ड्स टू काय 1 kg. तो जो करंट आहे त्याला 1 kg चा करस्पॉन्ड करंट असं मानलं जातं. ही करंटची व्हॅल्यू मात्र बदलत नाही आणि त्यामुळे दॅट करंट जी काही करंटची व्हॅल्यू आहे त्याच्याशी निगडीत असणाऱ्या मासला आपण इथून पुढे 1 kg मास असं म्हणणार
आहे. कळालं सर्वांना? इन दिस वे हाऊ टू मेजर द काय 1 kg मास. आता एक्स्ट्रीमली स्मॉल मासेस जे असतात पहा लक्षात घ्या. फॉर एक्स्ट्रीमली स्मॉल मासेस, जी खूप छोटी मासेस असतात बरोबर, ठीक आहे. युनिट इज जे काही युनिट आहे, युनिट ऑफ मास इज युनिट ऑफ मास युनिट जे आहे इज काय असतं 1 AMU. म्हणजे न्यूक्लियस असेल, प्रोटॉन्स असेल, न्यूट्रॉन्स असेल, इलेक्ट्रॉन्स असतील बरोबर, ठीक आहे. हे जे काही पार्टिकल असतात त्यांचं मास इतकं कमी असतं की पाहा दे हॅव व्हेरी स्मॉल मासेस. त्यांचे मासेस कसे असतात खूप छोटे असतात. आणि मग त्यांच्यासाठी कुठलं युनिट वापरतात? ऍटॉमिक मास युनिट 1 AMU. AMU चा अर्थ कळाला सर्वांना? ऍटॉमिक मास युनिट. द बिगर युनिट किलोग्राम इज नॉट यूज इन दिस केस. या केस मध्ये किलोग्राम नावाचं मोठं मास मोठं युनिट वापरलं जात नाही, तर छोटं युनिट वापरलं जातं. आणि ते छोटे युनिट कोणते तुमच्या समोर आहे, कोणते सांगा ते 1 AMU. आता 1 AMU म्हणजे किती? 1.660540 into 10⁻27 kg. हे जे काही वेट असतं त्याला काय म्हणतात सांगा 1 AMU. लक्षात 1 AMU इज व्हेरी स्मॉल मास. हे काय सांगा खूप छोट्या असं प्रकारचं मास आहे. 1 AMU इज काय व्हेरी स्मॉल मास. हे जे काय स्मॉल मास आहे एकदम छोट्या असं प्रकारचं मास आहे. इट इज नियर अबाउट 1.660540 into 10⁻27 equal to 1 kg. सॉरी 1 युनिट 1 AMU. कळालं सर्वांना? त्याला एक ऍटॉमिक मास युनिट असं म्हणतात. तर खूप छोटी मास मोजण्यासाठी हे युनिट वापरतात. लक्षात ठेवा 1 AMU. आणि 1 AMU जो आहे लक्षात 1 AMU इज इक्वल टू 1/12 मास ऑफ कार्बन 12 आयसोटोप. कार्बन 12 आयसोटोप जो असतो ना, कार्बन 12 आयसोटोप कळतं सर्वांना, ठीक आहे. तर कार्बन 12 आयसोटोपचा जे मास आहे त्याच्या 1/12 पार्ट, त्याचे 12 पार्ट करायचे, त्यातला 1 पार्ट जो असणार आहे कार्बनचा जो ऍटम असते कार्बन 12 आयसोटोप, कार्बनचे आयसोटोप कार्बन 12 कार्बन 14 असे आयसोटोप सापडतात कार्बनचे. तर त्यातला जो कार्बन 12 आयसोटोपचा जो ऍटम आहे, कार्बन 12 आयसोटोपचा काय सांगा जो ऍटम आहे, त्या ऍटमच्या वेटच्या त्या ऍटमच्या वजनाच्या 112 पट मास म्हणजे काय असतं 1 AMU असतो. कळलं सर्वांना? व्हॉट इज 1? त्याचं वेट जे आहे ते एवढं असतं. लक्षात. मग कार्बनचा एक ऍटम जो आहे ना त्याचे 12 पार्ट करायचे त्याच्या मासचे, आणि त्यातला एक पार्ट जो आहे ना तो एवढा असतो. मग या मासला काय म्हणतात सांगा 1 AMU. 1 AMU इज इक्वल टू काय सांगा 1/12 मास ऑफ द काय सांगा कार्बन 12 आयसोटोप ऍटम, किंवा 1 AMU इज इक्वल टू 1.660540 into 10⁻27 kg. Using this way you can also measure the extremely small masses. The extremely small masses कशी मेजर आउट करायची ते आपण या ठिकाणी पाहिलं. लक्षात. तर मी तुम्हाला सांगत होतो कालच्या पासून आपण असं शिकतोय की हाऊ टू मेजर द काय सांगा बेसिक फंडामेंटल काय सांगा प्रॉपर फिजिकल क्वांटिटीज. बेसिक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज कशा आपण मोजायच्या ते आपण शिकतोय. तर आपण काय व्हॉट वी कॅन सी वी आर गोइंग टू ओनली 3च फंडामेंटल प्रॉपर्टी आपण दैनंदिन जीवनामध्ये सारख्या वापरतो. 3 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज वी यूज काय सांगितले इन टू डे लाईफ फ्रिक्वेंटली. तर ते सर्वांना. आणि मग फ्रिक्वेंटली आपण 3 फंडामेंटल प्रॉपर्टीज ह्या वापरतोय. तर ते सर्वांना त्या 3 फंडामेंटल प्रॉपर्टीजच्या पैकी लेंथ आपण शिकलेलो आहोत. आज आपण शिकतोय मास, राईट. हाऊ टू मेजर द काय सांगा मास. आणि मग आपण शिकणार काय सांगा मेजरमेंट ऑफ काय सांगा टाइम. तर मासची कन्सेप्ट मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली. हाऊ टू मेजर द काय सांगा मास. आता आफ्टर काय सांगा मेजरमेंट ऑफ टाइम. हाऊ टू मेजर द काय सांगा टाइम. टाइम कसा मोजायचा, हाऊ टू मेजर द टाइम. आता टाइम कशा पद्धतीने मोजता येईल चला चेक करूयात. मी तुम्हाला टाइमची कन्सेप्ट सांगतो थोडक्यात पहा लक्षात. आता टाइम सुरुवातीच्या काळाला इन द एन्शियंट डेज बरोबर, ठीक आहे, खूप काळापूर्वी काय करायचे टाइम इज द काय सांगा मेजर्ड इन टर्म्स ऑफ काय सांगा सोलार डे. सोलार डे म्हणजे आपल्या सर्वांना माहिती एक दिवस आपला थोडक्यात 1 डे. आला लक्षात. त्याला आपण सोलार डे म्हणतो. तर आपला जो एक दिवस आहे मी ऍव्हरेज ऑफ सोलार डे इज कॅल्क्युलेटेड. सोलार डेचं ऍव्हरेज काढलं जातं. आता सगळ्यांना माहितीये काही सोलार डे कसे असतात थोडेसे छोटे असतात, काही थोडे मोठे असतात, राईट. ठीक आहे. कधी कधी सूर्योदय लवकर होतो, कधी थोडा उशीर होतो, आपल्या सर्वांना माहितीये. तर 12 नून ऑफ काय सांगा टुडे, तर 12 नून ऑफ काय सांगा आफ्टर टुमारो, आजच्या 12 वाजल्यापासून तो उद्याच्या 12 वाजेस्तोवर कळते सर्वांना, ठीक आहे. याला आपण एक सोलार डे म्हणूयात. काय म्हणूयात एक सोलार डे. मग ऍव्हरेज ऑफ सोलार डे इज कॅल्क्युलेटेड. ऍव्हरेज ऑफ सोलार डे इज काय सांगा कॅल्क्युलेटेड. तर टाइम युनिट सेकंड आहे आपल्याला सगळ्यांना माहितीये, पण सेकंड म्हणजे काय, एक सेकंड किती वेळाचा असतो ते सांगितलंय मी. तर पहा ऍव्हरेज सोलार डे आहे तुम्हाला सर्वांना माहितीये 1 सोलार डे. एक मिनिट हा, युनिट ऑफ टाइम इज काय सांगा सेकंड. टाइम युनिट काय आहे सेकंद आहे बरोबर, ठीक आहे. आणि दुसरं पाहता लक्षात 1 सोलार डे
इज इक्वल टू काय सांगा 24 आवर्स. सगळ्यांना माहिती आहे किती असतो 24 आवर्स. मग 24 इंटू काय सांगा 60 इंटू 60 असं जर आपण केलं तर हे इथं साधारणपणे 86,000 काय सांगा 400 36 ठीक आहे 24 आहे. ओके पहा लक्षात इट कम्स काय सांगा नियर अबाउट दिस वन. ठीक आहे एवढं ते येऊन जाईल. कळालं सर्वांना. ठीक आहे 86,000 काय सांगा 400 सेकंद 86,400 सेकंड. इट इज अ वन सोलर डे 1 मिन सोलर डे. कळतं सर्वांना. ठीक आहे आता एक सोलर डे. मग आता काय करायचं therefore 1/86,400 पार्ट किंवा टाइम ऑफ वन सोलर डे is called as 1 second. नीट लक्षात घ्या. मग एका सोलर डे 1 एव्हरेज सोलर डे जो आहे तो किती सेकंदाचा असतो 86,400 सेकंड इक्वल टू काय 1 सोलर डे. 86,400 सेकंड इक्वल टू हाऊ मच 1 सोलर डे. कळतं सर्वांना. एका सोलर डे एवढ्याचा असतो. मग त्याचा एका सोलर डेचे जर आपण 86,400 पार्ट्स केले आणि त्यातला एक पार्ट जर आपण चॉईस केला देन 1/86,400 पार्ट ऑफ काय सांगा 100 पार्ट ऑफ काय सांगा 1 सोलर डे इज कॉल्ड काय सांगा 1 सेकंड. कारण एक सोलर डे एवढ्या सेकंदाचा असतो. एका डेचे एवढे पार्ट करून त्याचा एक पार्ट घेतला तर 1 सेकंद असणार आहे की नाही. कॉन्व्हर्स लिहिलं त्याचा मी. तर सर्वांना ठीक आहे. अशा पद्धतीने 1/86,400 पार्ट एका दिवसाचे एवढे भाग करायचे त्यातला एक भाग म्हणजे 1 सेकंद असतो. कळते सर्वांना. कारण एका दिवसात एवढे सेकंद असतात म्हणून. येते लक्षात. ठीक आहे अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी ही कन्सेप्ट वापरल्याचे सेकंद मोजण्यासाठी. आलं लक्षात. ठीक आहे परंतु सगळ्यांना माहिती आहे सोलर डे जो आहे इट इज नॉट काय सांगा इट ग्रॅज्युअली चेंजेस. उन्हाळ्यामध्ये सोलर डे दिवस मोठा असतो बरोबर. ठीक आहे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये दिवस कमी होतो. त्यामुळे सोलर डेचं एव्हरेज जे इट इज नॉट काय सांगा सेम एव्हरी टाइम अँड एव्हरी काय सांगा सीझन. प्रत्येक सीझनला प्रत्येक टाइमला सोलर डे सारखा असेलच असं नाही. कारण सोलर डे डिक्रीज किंवा ग्रॅज्युअली डिक्रीज होत जातात. त्यामुळे ही जी कन्सेप्ट इट इज नॉट सो मच गुड किंवा सो मच ऍक्युरेट. ही कन्सेप्ट जी आहे ती एवढी ऍक्युरेट नव्हती. त्यामुळे आताच्या काळामध्ये टाइम मोजण्यासाठी हे युनिट वापर अशा पद्धतीने मला 1 सेकंदाचे मेजरमेंट केलं जात नाही. मग व्हॉट इज मीन बाय 1 सेकंड इन टुडेज डे. लक्षात. ठीक आहे आताच्या काळामध्ये 1 सेकंड कुणाला म्हणतात. ही कन्सेप्ट का थोडीशी रॉंग आहे समजलं का तुम्हाला. कारण सोलर डे सगळ्या सीझन मध्ये सेम नसतात. मीन सोलर डे डू नॉट रिमेन सेम इन ऑल सीझन्स. लक्षात ठेवा. अँड दॅट्स वाय पहा लक्षात घ्या दे आर ग्रॅज्युअली चेंजिंग. ते ग्रॅज्युअली थोडेसे चेंज होतात आणि त्यामुळे काय आलं दिस कन्सेप्ट इज नॉट सो मच ऍक्युरेट अँड दॅट्स वाय नाउ वर्डेज पाहत लक्षात. म्हणून मी 4 पॉईंट लिहायला चाललोय 1 2 3 4 1 2 3 आणि काय सांगा 4 nowadays. KCM atomic clock are used for measuring time. काय सांगा टाइम. तर आताच्या काळामध्ये का केसीएम काय सांगा ऍटॉमिक क्लॉक बरोबर. ठीक आहे हे वापरतात. मग ते हा जो काय इट क्रिएट्स हा जो क्लॉक आहे ना इट क्रिएट्स पिरियडिक व्हायब्रेशन्स. हा आयटम काय करतो सांगा पिरियडिक व्हायब्रेशन्स क्रिएट करतो. पिरियडिक म्हणजे काय द मोमेंट विच इज रिपीटेड आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे त्याचे व्हायब्रेशन त्या एका ठराविक वेळेनंतर रिपीट होतात. म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन इज सेम एव्हरीवेअर. एक व्हायब्रेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कसा असतो सांगा सेम असतो. त्याला म्हणतात पिरियडिक व्हायब्रेशन. कळते सर्वांना. मग केसीएमचा जो आयटम असतो ना तो पिरियडिक व्हायब्रेशन क्रिएट करतो. आता आपली जी घड्याळ असतात ती हे लक्षात या घड्याळामध्ये काय वापरले केसीएमचे आयटम्स वापरले असतात बरोबर. ठीक आहे व्हायब्रेटर्स. त्याच्या व्हायब्रेशनच्या आधारे आपला सेकंद मोजला जातो. हे लक्षात घ्या. कळतं सर्वांना. ठीक आहे. मग आता हे जे काय आहे हे जे काही केसीएमचं जे काही आयटम आहे त्याच्या व्हायब्रेशनच्या आधारे एका सेकंदात किती व्हायब्रेशन होतात ते मोजलं जातं. आणि मग एवढ्या व्हायब्रेशनचा म्हणून 1 सेकंद त्याच्या आधारे सेकंद मोजले जातात. इथं समजा 1 सेकंद झाले की किती सेकंद वाय सेकंद झाले की किती सेकंद आलं लक्षात. ठीक आहे. मग व्हायब्रेशनच्या आधारे काय करतात म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट सम पर्टिक्युलर नंबर ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड काय सांगा 1 सेकंड. म्हणजे विशिष्ट नंबरचे व्हायब्रेशन केसीएम आयनचे घडण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला 1 सेकंद असं म्हणणार आहे. असं आपण म्हणणार आहे. कळतं सर्वांना. ठीक आहे. मग त्या ठिकाणी किती व्हायब्रेशन मिळून 1 सेकंद म्हटलंय ते मी तुम्हाला सांगतो आता लक्षात द्या. ठीक आहे. केसीएम आयन काय करतो सांगा पिरियडिकली व्हायब्रेट होतो. मग आता पहा सेकंद इज इक्वल टू सेकंद किंवा 1 सेकंद 1 सेकंद पहा मी डेफिनेशन लिहितोय इज अ
time needed for 9192631770 vibrations of radiation during a transition between hyperfine states of C133 atom. नीट लक्षात घ्या, मी डेफिनेशन लिहिली आत्ताच्या काळातली डेफिनेशन. नाउअडेज केसीएम ॲटॉमिक क्लॉक्स, आत्ताच्या काळात कुठले ॲटॉमिक क्लॉक्स वापरतात? केसीएमचे. केसीएम ॲटमचे व्हायब्रेशन होतात, लक्षात घ्या. केसीएम ॲटॉमिक क्लॉक्स आर यूज फॉर मेजरिंग द काय सांगा टाइम. टाइम मोजण्यासाठी केसीएम ॲटॉमिक क्लॉकचा उपयोग करतात. इट क्रिएट्स, हे क्लॉक काय करते? इट क्रिएट्स द पिरियडिक व्हायब्रेशन. त्याच्यामध्ये काय होतं? व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. लक्षात ठेवा. मग इथं काय सांगितलं? 1 सेकंड म्हणजे किती? 1 सेकंड इज अ टाइम निडेड. बरोबर, 1 सेकंद असा टाइम आहे की फॉर 9192631770 एवढे व्हायब्रेशन्स ऑफ रेडिएशन ड्यूरिंग द ट्रान्झिशन ऑफ बिटवीन हायपरफाइन स्टेट ऑफ काय सांगा? केसीएम 133 ॲटम. केसीएमच्या 133 ॲटमच्या हायपरफाइन स्टेट जे असतात. आता हा जो कन्सेप्ट हायपरफाइन स्टेट्स म्हणजे काय वगैरे वगैरे तुम्हाला 12th ला गेले ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम किंवा बाकीचे काही धडे शिकणार आहात तुम्ही. त्याच्यामध्ये ज्या काही थेअरी दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, इथं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे स्ट्रक्चर कळेल. त्यामुळे आता लगेच 11वीला त्याचं लगेच टेन्शन घेऊ नका तुम्ही. इथं लक्षात, व्हॉट इज मीन बाय हायपरफाइन स्टेट वगैरे आता सध्या तात्पुरतं लक्षात ठेवा. येईल लक्षात मी काय सांगतोय? ठीक आहे. एक्साइटेड स्टेट म्हणजे काय? राईट. ठीक आहे. एक्साइटेड स्टेट असते, ग्राउंड स्टेट असते. म्हणजे जेव्हा ॲटम ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट मध्ये जातो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन बाहेर पडतात. ठीक आहे. किंवा एक्साइटेड मधून ग्राउंडला येताना वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन बाहेर पडतात. तर ते रेडिएशन जे प्लँक्स क्वांटम थिअरी आहे त्याच्यानुसार ते रेडिएशनची थिअरी दिली जाते. पण तो सगळा टॉपिक आपल्याला नंतर शिकायचा आहे. इट इज नॉट पार्ट ऑफ दिस सिलेबस. आपल्या आत्ताच्या सिलेबसचा तो पार्ट नाहीये. त्यामुळे हे सध्या तात्पुरतं लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय हायपरफाइन स्टेट. सध्या तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा की केसीएम ॲटम जो असतो, केसीएमचा 133 हा जो ॲटम आहे, केसीएम 133 ॲटम, त्याच्या 2 हायपरफाइन स्टेट मध्ये एवढे व्हायब्रेशन होतात. कळतंय सर्वांना? एवढ्या व्हायब्रेशन्सला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणायचं काय सांगा? 1 सेकंड. लक्षात. ठीक आहे. द टाइम रिक्वायर्ड टू द काय सांगा? टाइम रिक्वायर्ड फॉर 9192631770 व्हायब्रेशन्स ऑफ द काय सांगा? केसीएम 133 ॲटम. आलं लक्षात? ठीक आहे. इज कॉल्ड एज काय सांगा? 1 सेकंड. तर केसीएम 133 ॲटमचे जे रेडिएशन आहे त्याच्या एवढ्या व्हायब्रेशन साठी लागणाऱ्या वेळेला काय म्हणतात सांगा? 1 सेकंद असं बोललं जातं. येते लक्षात? व्हॉट इज मीन बाय 1 सेकंड? तर दिस इज द कन्सेप्ट युज्ड इन नाउअडेज. ही जी कन्सेप्ट ही आताच्या काळामध्ये वापरतो आपण. लक्षात ठेवा. ही पहिली वापरायची. एक सोलर रेडी असतो त्याचा 1/86400 पार्ट त्याला आपण म्हणायचो. पण त्याच्यानंतर ही कन्सेप्ट आता आजच्या काळामध्ये आपण वापरत आलोय की वापरतोय. लक्षात घ्या. आता खूप मोठे जे डिस्टन्सेस असतात, खूप मोठे, दे कॅन नॉट बी मेजर्ड इन द काय सांगा? सेकंड. ते आपण सेकंड मध्ये मोजत नाही. तर त्यासाठी आपण काय करतो? लाईट इयर नावाचे कन्सेप्ट वापरतो. काय वापरतो? लाईट इयर. बरोबर. ठीक आहे. 1 लाईट इयर, 2 लाईट इयर अशा प्रकारचे आपण मोठे मोठे युनिट वापरतो. तर टाइमचं मोठं युनिट कोणतं आहे? लाईट इयर. तर ते सर्वांना ठीक आहे. म्हणजे स्टार पासून जर आपल्याकडे येणारा वेळ जो आहे की लाईटला लागणारा जो वेळ असतो त्याला लाईट इयर म्हणतात. हे लक्षात. ठीक आहे. मग खूप मोठा टाइम जर असेल तर त्याला आपण लाईट इयर वगैरे अशा प्रकारचे नोटेशन्स वापरत असतो. तर त्या सर्वांना ठीक आहे. आणि खूप छोटे जर असेल तर मग सेकंदामध्ये किंवा मायक्रो सेकंद, मिली सेकंद अशा प्रकारचे कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण वापरत असतो. इन दिस वे वी कॅन मेजर द काय सांगा? मास एज वेल एज काय सांगा? मेजर द टाइम. तर वी हॅव सीन द 3 फंडामेंटल क्वांटिटीज. आपण आज काय पाहिलं? तर आपण 3 फंडामेंटल क्वांटिटीज पाहिल्या. मला लक्षात घ्या. कळत्या सर्वांना? कोणकोणत्या? कालला आपण लेंथ नावाची फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी पाहिली होती. पॅरलक्स मेथड आपण शिकलो डिटेलमध्ये. एकदम डिटेलमध्ये पॅरलक्स मेथड मी तुम्हाला शिकवलेली आहे. हाऊ टू मेजर द डिस्टन्स ऑफ स्टार, हाऊ टू मेजर द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट, हाऊ टू मेजर द साइज ऑफ प्लॅनेट, हाऊ टू मेजर द काय सांगा? व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट्स. एकदम छोटे ऑब्जेक्ट जर मोजायचे असेल तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा उपयोग केला जातो. हे तुम्हाला मी कालला सांगितलं. आज आपण आणखी 2 फिजिकल क्वांटिटीज पाहिल्या फंडामेंटल. कोणकोणत्या? मास आणि काय सांगा? टाइम. 3च का पाहिजे? आपल्या पुस्तकात 3च दिलेले आहेत बेसिकली. त्यांचं जास्त स्टडी दिलेला आहे. ऍक्च्युअली देयर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. आठवतात ना तुम्हाला? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. बरोबर. इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स. कळतं सर्वांना? दीज आर द 7 फंडामेंटल फिजिकल quantities and their units are called as fundamental units. There are 2 supplementary fundamental physical quantities. Supplementary 2 आहेत. कोणत्या? प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. ते सुद्धा आपण शिकलो.
आठवतंय तुम्हाला सर्वांना? ठीक आहे. आणि मग त्या 7 फंडामेंटल पैकी 3 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज थोडे आपण डिटेलमध्ये शिकलो. लेंथचं युनिट मीटर असतं. मग मीटर म्हणजे काय? हाऊ द 1 मीटर इज डिस्कवर्ड. 1 मीटरची व्याख्या काय असते किंवा किती अंतराला 1 मीटर म्हणायचं ते आपण सगळे शिकलो कालला. आठवतंय सर्वांना? हा ठीक आहे. मग खूप लांबचे अंतर कशी मोजायची पॅरलक्स मेथडने ते शिकलो. आज आपण काय शिकलो? हाऊ टू मेजर काय सांगा? मास कसं मोजतात ते शिकलो आपण. तर इंटरनॅशनल ब्युरो ऑफ काय सांगा? वेट्स अँड मेजरमेंट मध्ये एक एवढा ठोकळा ठेवलेला आहे प्लॅटिनम इरिडियम अलॉयचा आणि दॅट इज कॉल्ड एज काय सांगा? 1 kg. इट इज अ स्टँडर्ड 1 kg. पण त्याच्या वेळेस पार्टिकल वगैरे बसून दिवसेंदिवस काय होतं सांगा? त्याच्या वजनामध्ये बदल होत चाललाय, व्हेरी होत चाललंय. त्यामुळे आता 1 kg मास स्टँडर्ड राहावं. पुन्हा आता नवीन कन्सेप्ट आली, मास इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ काय सांगा? करंट. मास हा करंटच्या आधारे होतो जातो आताच्या काळात. तर ते सर्वांना मी डेफिनेशन लिहिली. काय डेफिनेशन? द अमाउंट ऑफ करंट रिक्वायर्ड टू इंड्यूस मॅग्नेटिझम इन एन इलेक्ट्रोमॅग्नेट टू बॅलन्स द 1 kg मास ऑफ प्लॅटिनम इरिडियम आयन. पहा लक्षात, प्लॅटिनम इरिडियमचा जो आयन नव्हे अलॉय, सॉरी, प्लॅटिनम इरिडियमचा जो अलॉय असतो अल्ला विथ एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह बॅलन्स. बरोबर ठीक आहे. त्याने बॅलन्स करण्यासाठी जेवढी इलेक्ट्रिक करंटची मात्रा त्या ठिकाणी लागते दॅट इलेक्ट्रिक करंट इज सेट टू बी करस्पॉन्ड टू 1 kg. तर ती आपण कन्सेप्ट पाहिली. आणि आता मग काय करायचं सांगा? मेजरमेंट ऑफ टाइम. टाइम कसं मोजायचं ते आपण आज शिकतोय. आलं लक्षात? ठीक आहे. तर टाइम 1 सोलर डे असतो तो 86,400 सेकंडचा असतो. परंतु म्हणून 1/86,400 पार्ट ऑफ द काय सांगा? 1 सोलर डे इज कॉल्ड एज काय सांगा? 1 सेकंड. बट सोलर डे म्हणजे काय? सोलर डे असतात, राईट? ठीक आहे. तर सोलर डे जे असतात ना, पहा लक्षात घ्या, हे सोलर डे असतात. लक्षात घ्या, दे आर नॉट काय सांगा? सेम. सीझन टू सीझन सोलर डेचं थोडंसं कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे ती कन्सेप्ट आहे आपण नवीन कन्सेप्ट वापरतोय. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. तर दिस इज द कन्सेप्ट नाउ डेज केसिंग ॲटॉमिक क्लॉक्स आर यूज्ड फॉर काय मेजरिंग द टाइम. त्यांचं पिरियडिक व्हायब्रेशनचा उपयोग करून आपण टाइम मोजलेला आहे. लक्षात आलं सर्वांच्या? मग पहा 9192631770 व्हायब्रेशन साठी लागणार जो वेळ असतो त्याला काय म्हणतात सांगा? 1 सेकंड. तर ते सर्वांना दिस इज ऑल अबाउट द काय सांगा? मेजरमेंट ऑफ मास अँड मेजरमेंट ऑफ काय सांगा? टाइम. तर दिस इज ऑल अबाउट द काय सांगा? टुडे सिलेबस. उद्या आपल्याला खूप 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 महत्वाचा, एकदम व्हेरी इम्पॉर्टंट, ह्या चॅप्टर मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय असेल तर डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी, की जे तुम्हाला 11वी 12वी जोपर्यंत तुम्ही फिजिक्स शिकताय तोपर्यंत डायमेन्शन्स, प्रत्येक क्वांटिटीचे डायमेन्शन्स तुम्हाला काढता आले पाहिजे. व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन्स? हाऊ दे कॅन बी फाइंड. डायमेन्शन म्हणजे काय? डायमेन्शन कसे काढतात तर ते तुम्हाला आपल्याला उद्याच्या लेक्चर मध्ये शिकवायचे आहे. उद्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर आहे. येतं लक्षात? ठीक आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर. परत सांगतोय, लक्षात घ्या, डायमेन्शन्स नावाचं. तर टुमॉरो वी विल सी दॅट पर्टिक्युलर टॉपिक विच इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉल्ड एज डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. ओके, थँक्यू.